हे आंदोलन आतापर्यंत केलेलं आहे, परंतु आपल्या पोलीस मित्रांना देखील आपलं सहकार्य असावं या दृष्टिकोनातून मी एक निर्णय घेतला आहे। जर आपल्या पोलीस बंधूंनी सोमवारपर्यंत आपल्याला न्याय नाही दिला तर सर आम्ही मंगळवारी सकाळी 7:30ला मी स्वतः एक धम्मगुरू या नात्याने माझ्या रमाईचं, माझ्या आईचं, माझ्या बापाचं जे पोट फाटलं त्याचा निषेधार्थ मी इथं उपोषणाला बसणार आहे आणि सर्वजण मला त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न करून आरोपीला पकडा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं। घटना घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं मगाशी कोण माता माऊली नव्हत्या, परंतु बाकीचे बरेच जण आलेले होते, त्यांना हे गोष्ट सांगितलेली आहे। काय आपल्याला माहिती मिळालेली आहे आपण ती तपासतो, आपण हाच म्हणून चालणार नाही, आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टीनं काही मगाशी काही जणांनी मागणी केली की आधुनिक तंत्रज्ञान, आता त्यात काय काय मागणी केली ते मी या ठिकाणी सांगत नाही, त्याच्यामध्ये ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करून आपण तो कोण आरोपी असेल तो निष्पन्न करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे। केवळ एक मिळालेल्या माहितीच्याच आधारे केवळ तोच आहे किंवा दुसरं कोण म्हणतंय म्हणून तो सोडायचा असं नाही, जो खरा आहे तोच आपण पकडणार आहोत। असं कुठल्याही प्रकारचं तपासामध्ये काही कमतरता ठेवायची नाही, हे मगाशी झालेलंही ठरलेलं आहे। त्याच दृष्टीनं आता ते जे काय डाटा घ्यायचा असेल काय त्याच्यासाठी लोक सुद्धा मी बोलवलेली आहेत, एवढ्या वेळात ते नगरवरून येत आहेत, त्यांनाही येतील, ते काम चालू होईल। ह्याच्याशिवाय आपल्यातले जे काही मगाशी आलेली काही मंडळी होती त्याच्याशिवाय काही इतर मंडळी असतील त्यांना सुद्धा हे सांगतो, PI मथुरी साहेब हे तुम्हाला बोलवून घेऊन तपासाची सुद्धा जे काही डिटेल्स आपण तपास करतोय हे
फक्त सांगतील, फक्त आपल्याकडून ते बाहेर जाऊ नये एवढी अपेक्षा. आणि आपण हे जे काय असे प्रकार घडतात ह्या आपल्या गावामध्ये, हे प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला खराच चोर पकडायचा आहे, खरीच व्यक्ती पकडायची आहे. चोर म्हणता येणार नाही, जो कोणी असं करणारा अपराधी आहे तोच पकडायचा आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे हा तपास सुद्धा दररोजच्या दररोज DYSP सुद्धा त्याचा आढावा घेतील, मी सुद्धा घेईन. आणि आता साहजिक आहे, इथं प्रत्येक वेळी DYSP साहेब येऊन तपासाच्या बाबतीत नाहीत सांगू शकणार, परंतु मथुरे साहेब तुमच्यातले जे काही लोक आहेत त्यांना जर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलवून तपास काय पद्धतीनं सुरू आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी तपासलेल्या आहेत, त्यातून काय काय निष्पन्न होतंय, हे एक तुमच्या ठराविक कमिटीत करतील ते सगळ्याशी चर्चा करून, आणि त्यांना देखील त्या बाबी समजावून सांगतील. त्यामुळं माझं आपणा सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण सकाळपासून आंदोलन करत आहात, तुमच्या भावना ह्या आम्ही समजू शकतो, परंतु ह्या घटना अशा वारंवार टाळायच्या, वारंवार घडू नयेत. ह्या घटना टाळायच्या असतील तर आपण तपासासाठी वेळ द्या. मला सांगितलेलं आहे मथुरे साहेबांनी, त्यांनी वेळ कधीपर्यंत आपण त्यांना दिलेला आहे, तर त्या दृष्टीनं युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न करून आपण आरोपी समोर आणण्याचा प्रयत्न करू. ठीक.